प्रतिष्ठा. लेखक दिलीप कजगावकर. नेहाने उगीच उकरून काढलेल्या भांडणामुळे राज दुपारी जेवला देखील नाही. त्याने स्वतःला एका रूममध्ये बंदिस्त करून घेतले. नेहाने राजला दुपारी जेवायला बोलवले नाही, एवढेच काय चहा प्यायला देखील बोलवले नाही. संध्याकाळी अचानक घरामध्ये कांदा भजीचा घमघमाट दरवळला. राज, तुझ्या आवडीची कांदा भजी केली आहे. भुकेला राजला मोह आवरता आला नाही. गरमागरम चविष्ट भजी आणि त्यासोबत चहाचा मग. राज खुश झाला. राज, नेहमी तू माझ्या आधी उठतोस, उद्या मात्र मी आधी उठून तुला चहा बनवून देईन. राणीसाहेब भलत्याच प्रसन्न झाल्या होत्या राजवर. राज, बटर टोस्ट चहा तयार आहे, उठ पटकन. राजला जागे करत नेहा म्हणाली. नाईलाजानेच राज उठला. नेहा, तू पण घे ना, म्हणणाऱ्या राजला नेहा म्हणाली, पहिले आप. चहा बरोबर टोस्ट खाऊन तृप्त झालेला राज पुन्हा एकदा निद्रेच्या अधीन होण्यास उत्सुक असतानाच नेहा म्हणाली, राज, अरे माझा वरददादा आज येतोय जळगावहून. काल अचानक ठरले त्याचे. पहाटे 3:30 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस पोहोचते पुणे स्टेशनला. दादा कॅबने येणार होता, पण मीच सांगितलं, अरे कशाला पैसे वाया घालवतोस, राज येईल त्याची नवी कोरी इलेक्ट्रिक कार घेऊन. 10 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो या कारला. अच्छा, म्हणजे संध्याकाळी वरदचा फोन आला म्हणून काल कांदा भजी चहा, आज इतक्या मध्यरात्री बटर टोस्ट चहा. नाही इलाज पे क्या इलाज. 3 वाजताच राज निघाला स्टेशनला जायला. 15 मिनिटात राज स्टेशनला पोहोचला. त्यावेळी अनाउन्समेंट होत होती. नागपूरहून येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस सुमारे 2.5 तास उशिराने धावत असून पुण्याला सकाळी 6 वाजता पोहोचण्याची शक्यता आहे. नेहा, गाडी 2.5 तास लेट आहे, मी परत येतोय. निद्राधीन नेहाने राजने 4थ्यांदा केलेला फोन उचलला होता. नो नो राज, येऊ नकोस. गाडी लेट असल्याचे मला माहीत आहे, पण गाडीने टाइम मेकअप केला तर. नेहा, तर मग दादा रिक्षाने येईल. अरे तो आपल्यासाठी किती सामान आणणार आहे याची कल्पना आहे का तुला. आणि एक महत्वाचे सांगायला विसरलेच, काल गाडी पकडण्याच्या घाईत वरद तिकीट काढायला विसरला. थोडे पैसे देऊन ट्रेनमधील टीसीला मॅनेज केलं त्याने, पण स्टेशनमधून बाहेर पडताना तिकीट चेकरने अडवलं तर. पुण्याचे स्टेशन मास्तर तुझ्या ओळखीचे आहेत ना, वापर त्यांची ओळख, नाहीतर तूच भरधंड. दादाचे गुगल पे पुण्याला आल्यावर बंद होते माहिती आहे ना तुला. बंद होते की तुझा दादा बंद करतो. ओठावर आलेला प्रश्न राजने कसाबसा थोपवला. मी इथेच थांबतो आणि दादाला घेऊनच येतो, वैतागलेला राज म्हणाला. 6:10 गाडी आली. सूट बुटातील वरद नक्कीच प्रभावी दिसत होता. राजकडे 2 मोठी पोती देऊन आणि स्वतःकडे 2 लहानशा पिशव्या घेऊन वरद एक्झिट गेटकडे चालू लागला. अवजड पोती नेता नेता राजची दमछाक होत होती. त्यातच एस्केलेटर बंद असल्याने राज खूप थकला होता. राजच्या सोसायटीजवळील बंगल्यात राहणारी रीना राजकडे वळून वळून पाहत होती, पण अंगावर नाईट ड्रेसने दोन्ही हातात अवजड पोतं पकडलेल्या राजने रीनाला ओळख दाखवली नाही. गेटवरील तिकीट चेकर बघून वरदचा वेग मंदावला. राजच्या पुढे चालणारा वरद आता राजच्या मागून चालू लागला. कुली समजून चेकरने राजला जाऊ दिले. साहेब तिकीट, चेकरने विचारले. माझ्या ड्रायव्हरकडे आहे असे वरद म्हणाला आणि त्याच क्षणी राजने मागे वळून पाहिले. जा साहेब, चेकर आदराने वरदला म्हणाला. वरद, मला आधी कुली बनवलेस आणि नंतर ड्रायव्हर, काय हे जिजाजी, नाहीतर मोठा दंड भरावा लागला असता तुम्हाला. अहो तोच तर मी वाचवला. राजला भरपूर शारीरिक त्रास आणि मनस्ताप झाला होता, पण भरपूर सामान सासरून फुकटात मिळाल्याचा आनंदही झाला होता. दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर वरद म्हणाला, जिजू, मी आणलेल्या सामानाचे 25,200 रुपये झालेत. कुलीचे 2,000 रुपये आणि तुमच्या मनातील तेवढे बक्षीस ऍड करून मला गुगल पे करा. वरद, अरे पण पुण्याला तुझे गुगल पे चालत नाही ना. जिजू, पैसे पे करायला चालत नाही, पण रिसीव्ह करायला चालतं ना. राजने 31,000 रुपये वरदला ट्रान्सफर केलेत. मला वाटलं तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी रक्कम ट्रान्सफर कराल, निदान 51,000 रुपये तरी. वरद,
मला अवजड पोती उचलायला लावलीस नी तिकीट चेकरला सांगितले की मी तुझा ड्रायव्हर आहे, तेव्हा कुठे गेली होती रे माझी प्रतिष्ठा? पुढच्या आठवड्यात नेहा आणि राज एका मॉलमध्ये गेले. तेव्हा राजने नेहाला दाखवले वरदने आणलेल्या वस्तू मॉलमध्ये फक्त 18,000 रुपयांना मिळत होत्या. राज, अरे पण मॉलमधील त्या वस्तूंना गावाकडच्या मातीचा सुगंध का असणार? आता दर महिन्याला वरदच आपल्याला लागतं ते सगळं सामान, आणि ते पण अतिशय उत्तम दर्जाचे आणून देणार. मला बाई भूक लागली, चला काहीतरी खाऊया, नेहा म्हणाली. नेहाच्या प्रतिष्ठेला शोभतील असे महागडे पदार्थ सेल्फ सर्व्हिस असल्याने राजने स्वतः सर्व केलेत, आणि तो स्वतः मात्र स्वस्त पण मस्त वडापावचा आस्वाद घेत होता. त्यावेळी एक सुंदर तरुणी राजच्या समीप येत तिच्या आईला सांगत होती, आई, हे माझे गुरु राज सर, यांच्या मार्गदर्शनामुळेच मी CA झाले. नेहाने डोळे विस्फारले. ते राजच्या वाढलेल्या प्रतिष्ठेमुळे नाही, तर एक सुंदर तरुणी त्याच्या अगदी जवळ आल्यामुळे. लेखक दिलीप कजगावकर, पुणे.